सर, तर लैंगिक समस्या या पुरुष आणि स्त्री दोघांनाही असतात। तर यामध्ये जर पुरुषांबद्दल बोलायला गेलं तर त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांचं शरीर नीट नसतं, तर त्या पुरुषांच्या लैंगिक समस्या लपवून का ठेवल्या जातात? काय असतं बघा की आपल्या समाजात असं म्हणलं जातं की मर्द को दर्द नाही होता है, ऐकलं असेल तुम्ही। काय असतं बघा की पुरुष हा बाहेरून असा एक डोंगरा एक पहाड सारखा दिसतो, जो पहाड कधी ढासळणार नाही, पण तोच पुरुष आतून अगदी नरम असतो। पण काय होऊन जातं की अशा काही समस्या असतात की जो कधी तो खोलून कोणाला सांगू शकत नाही, तो स्वतःच्या पत्नीला सांगू शकत नाही, त्याच्या मैत्रिणीला सांगू शकत नाही, त्याच्या मित्राला देखील तो सांगू शकत नाही, कारण त्याला वाटतं मी जर माझी कमजोरी दाखवली तर माझं जे पहाडसारखं रूप बाहेरून दिसतं ते ढासळून जाईल, म्हणून तो कोणासमोर व्यक्तच होत नाही आणि तो त्रास तो सहन करत राहतो। तो त्रास सहन करत करत त्याची रिलेशनशिप स्पॉइल व्हायला लागते, कधी कधी त्याचं लग्न स्पॉइल व्हायला लागतं, कधी कधी डायव्होर्सपर्यंत गोष्टी जातात आणि कधी कधी तो स्वतः डिप्रेशन जाऊन सुसायडल थॉट्स देखील येतात। तर अशी ही गंभीर समस्या आहे, याच्याकडे औषधांनी होमिओपॅथी एक भरपूर बढिया त्या माणसाला उपचार देऊ शकते आणि पूर्णपणे त्याचा तो कुठल्याही लैंगिक समस्या असो होमिओपॅथीने संपूर्ण बऱ्या होऊ शकतो।